स्टार 30 वर्षांपासून फरार असलेला फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी बीड जिल्ह्यातून जेरबंद. लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कामगिरी. लातूर जिल्हा पोलीस दलाने गंभीर स्वरूपाच्या प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सुरू ठेवलेल्या विशेष मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. तब्बल 30 वर्षांपासून न्यायालय व पोलीस प्रशासनाला गुंगारा देत फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बीड जिल्ह्यातून शोधून अटक केली असून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा 35/1995 कलम 420, 406 भारतीय दंड संहिता अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी 1. दत्तू भगवान डावकरे, वय 70 वर्षे, मूळ मित्रनगर, लातूर, सध्या अंजनपूर ता. अंबाजोगाई जी. बीड. हा अनेक वर्षांपासून फरार होता. या गुन्ह्याचा खटला प्रलंबित होता. सन 1994 मध्ये फिर्यादीच्या मुलाला पोलीस दलात भरती करून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने फिर्यादीकडून 6,500 रुपये स्वीकारले होते. भरती न झाल्यानंतर पैसे परत मागितल्यावर आरोपीने केवळ 2,500 रुपये परत केले व उर्वरित 4,000 रुपयांचा धनादेश दिला. मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित झाला. त्यामुळे फिर्यादीने पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तो फरार झाला. न्यायालयाकडून अटक वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंट (NBW) तसेच जाहीरनामा जारी करूनही आरोपी अनेक वर्षे वास्तव्याचे ठिकाण बदलत राहिल्यामुळे मिळून येत नव्हता. परिणामी आरोपी अटक होईपर्यंत हा खटला निष्क्रिय ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत विशेष पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना आरोपी युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत केंद्रे यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सफौ अरुण मोरे यांच्या सहकार्याने पार पाडली.